पंख फुटले झालं मेनावानी मन झालं मेनावानी मन फुटले हे माझे फुटले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, सुपर VPNला UK सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट केल्याच्या नंतर CapCut प्रोला ओपन करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. फोटोमध्ये यायचं, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो, जो काही फोटोच्या समोरील CapCutचा लोगो आहे त्याला डिलीट करायचं आहे. त्यानंतर जी काही फोटोची लेअर आहे हिला 20 ते 22 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचं आहे. वाढून घेतल्याच्या नंतर सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेमध्ये यायचं आहे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि इथून जो काही आपला ब्लॅक स्क्रीनचा बीटमार्कचा ओव्हरले व्हिडिओ आहे त्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो, खालचे ऑप्शन स्क्रॉल करत समोर यायचं आहे. समोर आल्याच्या नंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ओव्हरले व्हिडिओमध्ये जिथं जिथं अंक दिसतील तिथे तिथं थांबायचं आहे. जसं की बीट 1, बीट 2 आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि स्प्लिट नावावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जिथं जिथं अंक दिसतील तिथे तिथं थांबायचं आहे आणि फोटो स्प्लिट करायचा आहे. तर मी फटाफट फोटो स्प्लिट करून घेतो, त्यासाठी थोडासा व्हिडिओ स्किप करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, एकूण आपले 8 बीट होते, त्या बीटप्रमाणे मी फोटो स्प्लिट केलेले आहेत. त्यानंतर काय करायचं, शेवटला यायचे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि डिलीट करायचं आहे. एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेमध्ये यायचं आहे आणि इथून जो काय आपला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे त्याला डिलीट करायचं आहे. डिलीट केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे, ट्रेंडिंगमध्येच राहायचं आहे. इथून तुम्ही फ्रँटिक शॉर्ट्स नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला ॲड करून घ्यायचं. जी काही याची लेअर आहे ती पहिल्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो 2 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे, ट्रेंडिंगमध्येच राहायचं. इथून तुम्ही बटरफ्लाय ड्रीम नावाचा व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. जी काही याची लेअर आहे ही 2 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 3 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. इथून तुम्ही बटरफ्लाय नावाचा व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. जी काही याची लेअर आहे 3 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, ट्रेंडिंगमध्येच राहायचं आणि इथून तुम्ही ग्लोईंग डबल्स नावाचा बॉडी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी काही याची लेअर आहे ही 4 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 5 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही क्लब हर्ट्स नावाचा बॉडी इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी काही याची लेअर आहे ही 5 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 6 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्येच राहायचं आहे आणि इथून तुम्ही बटरफ्लाय वाईंग्स नावाचा बॉडी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. जी काही याची लेअर आहे 6 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 7 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्येच राहायचं आहे आणि इथून तुम्ही हर्ट फ्लेम्स नावाचा बॉडी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. जी काही याची लेअर आहे 7 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 8 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, परत ग्लोईंग लाईन्समध्येच राहायचं. इथून तुम्ही
बटरफ्लाय वाईंग्स नावाचा बॉडी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. जी काही याची लेअर आहे 8 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 9 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. याला तुम्ही बटरफ्लाय ड्रीम नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, 8 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. वरचे ऑप्शन स्क्रॉल करत समोर यायचं आहे. समोर आल्याच्या नंतर स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे आणि याला 3 लेअर मिरर नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर जी काही याची लेअर आहे 8 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमध्ये यायचं आहे. फिल्टरच्या रेशला पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे आणि वर्टिकलच्या रेशला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे आणि इथून हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर जी काही याची लेअर आहे पहिल्या फोटो एवढी करून घ्यायची. त्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये यायचं आहे. याला तुम्ही स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. याला तुम्ही झूम 1 नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्येच राहायचं आहे आणि याला तुम्ही पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. 6 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्येच राहायचं आहे. खाली यायचं आहे आणि याला तुम्ही बाउन्सी 1 नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्येच राहायचं आहे. याला तुम्ही डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला तुम्ही स्लाइड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर शेवटच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि याला तुम्ही डिस्टोर राईट नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, वरती कोपऱ्यात एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.